ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नमस्कार, मी शर्वरी पवार। कॉफी विथ शर्वरी अनकट शो मध्ये आपलं स्वागत। कॉफी विथ अनकट शो मध्ये आपण अनेकांचा जीवन प्रवास पाहतो, अनेक समस्या, ज्वलंत समस्या, वास्तव काय आहे, नेमकं घडतंय काय आपल्या महाराष्ट्रात याच्यावरती कॉफी विथ शर्वरी अनकट शो मध्ये अनेक विषय पाहतो। आणि आज असाच आपला एक शो बघून, दुर्गा फाउंडेशन असेल, तिचा जागर न्यूज असेल आणि आपले अनेक कार्यक्रम बघून एक महिला कौलापूर येथून माझ्याकडे आले। कवलापूर, सांगली जिल्ह्यातलं कौलापूर या गावातून एक महिला आली आहे आणि त्या महिलेचं मत होतं की मॅडम तुम्ही माझा प्लीज इंटरव्ह्यू घ्या। मी निघाले होते जीवन यात्रा संपवायला, पण एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी तुमच्याकडे आले। असं का ती महिला म्हणते ते आपण तिच्या तोंडून ऐकूया। नमस्कार ताई। नमस्कार मॅडम। दुर्गा फाउंडेशन आणि जागर हा कार्यक्रम तुमचा मी वरचेवर बघून मी इथपर्यंत collection of diamond jewelry by PNG. मदतीसाठी मॅडम तुमच्याकडे आले। मी माझं आयुष्य मी माझे मिस्टर संपवायला चाललो होतो का तर सावकारकीच्या बेकात मी भरपूर अडकले मॅडम। अगदी 2-2 दिवसाला 28-20 हजार व्याज देऊन मी जीवन प्रवास संपवायची आमची इच्छा झाली होती की ती लोक ऐकायलाच तयार नाहीये। दमदाटी, धमक्या। माझ्या मिस्टरांच्या बायपास सर्जरीसाठी म्हणून ते पैसे मी घेतले होते, पण 2-2 दिवसाला 28 हजार द्या, 20 हजार द्या। किती रुपये घेतले होते तू? 1 लाख रुपये घेतले होते। त्याचे करत आहेत, धमक्याचे फोन येत आहेत, आमचे पैसे निदान मुद्दल तरी द्या मॅडम। मी खरं जवळजवळ 3.5-4 लाख रुपये मॅडम गोळा करून जितून दिलेत। किती रुपये घेतले होते तुम्ही? 1 लाख रुपये घेतले होते। फक्त 1 लाख? फक्त 1 लाख रुपये। तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात एक कायदा आहे, सावकार विरोधात कायदा आहे। आणि असं असताना 1 लाखाचे एका शेतकऱ्याला 4 लाख रुपये, 3.5-4 लाख रुपये द्यायला लागत असतील तर सिस्टीम नेमकी काय करते? माझा थेट सिस्टीमला सवाल। कारण वारंवार पोलीस आवाहन करतायत ताई, तुम्ही पोलीस आवाहन करतायत तरी सुद्धा 1 लाखाला जर 3.5 लाख 4 लाख देत असेल, आपण शेतकरी आहे, हे कितपत योग्य होतं? पोलिसांकडे धाव घ्यायची होती तुम्ही। गेले होते पोलिसांकडे गेले होते मी पोलिसांकडे। त्यांनी अगोदर ऐकून घेतलं, नंतर त्यांनी काय थोड्या वेळाने त्यांना कुणाचा तरी कॉल आल्यानंतर त्या मुलांना त्यांनी बोलवलं होतं। मी एक 10-15 मिनिटांनी विचारलं की ती मुलं आली नाहीत का इथं म्हणून, काय झालं? एक अर्धा-पाऊण तास मी तिथं होते, तर त्यांनी उडवाउडवीच्या गोष्टी केल्या। नंतर मला ज्यांनी तिथवर पाठवलं होतं त्या व्यक्तीला मी फोन लावला। मी आज माझं आयुष्य संपवायला मी खरंच औषधाची बाटली घेऊन तिथं गेले होते की संपवायचं आपल्याला स्वतःला, कारण ह्या जगण्यातच अर्थ नाही, धमक्याने जगण्यापेक्षा संपलेलं बरं। तेवढ्यात त्यांनी ते ऐकून की नाही मला नंतर बोलवून घेतलं आणि मला फक्त सांगितलं की त्यांना समज दिली आहे आणि पोलिसांनी तुम्ही आता घरी जावा। आणि ते गुन्हा नोंद केला नाही? गुन्हा नोंद केला नाही। तुमचे प्रूफ बघितले? तुम्ही पैसे घेतलेले त्या व्यक्तींकडे हे सांगितलं? हो, त्याच्या पोटी तुम्ही व्याज किती दिले हेही सांगितलं आणि ते धमक्या देत आहेत, आजच्या पैसे हवेत हेही सांगितलं। नाही पैसे दिले तर काय करणार? काय मारणार? आम्ही हत्यारं घेऊन फिरतोय, आम्ही गुन्हेगार आहे, आम्ही मर्डर केलेली लोक आहे, अशा धमक्या देऊनच त्या मुलांनी पैसे दिले होते मॅडम। कोण होते ती लोक? त्यांचं ऑफिस कुठे? ऑफिस मी पाहिलं नाही मॅडम, पण ती 100 फुटीला अशा ह्याच्यामध्ये ती पैसे देतात, पण त्यांनी ऑफिस दाखवत नाहीत आणि रात्रीच्या वेळेला बोलवतात। ऑनलाईन व्यवहार कुठला घेत नाहीत मॅडम, त्यांनी कॅश तिथे पोच करायला लावतात मॅडम। तुमच्याकडे काही रेकॉर्डिंग आहेत? मगाशी ऐकवले तेच? मगाशी ऐकवले ते रेकॉर्डिंग आहेत आणि तिथून त्यांनी सांगितलं होतं की पण ह्या लोकांकडे म्हणजे तुम्ही जी व्याजानं पैसे ज्यांच्याकडून घेतले त्यांची नावं काय? एक राज आहे मुजावर आणि अक्षय म्हणून आहे, सांगलीतलेच आहेत। अक्षय आणि राज मुजावर। अच्छा, मग ही लोक तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठल्या गावच्या? मी कौलापूरचे। तुम्ही कौलापूरच्या आणि हे सांगली 100 फुटीला पैसे देतात, ह्यांचं कनेक्शन कसं चालू झालं? मला अशी तुरंत गरज लागली म्हणून माझ्याच कारण काय अशी मोठी गरज काय पडली तुम्हाला? माझ्या मिस्टरांची सर्जरी होती आणि त्यासाठी पैशाची गरज होती, बायपास सर्जरी होती आणि अचानक झालं सगळं
आणि त्याच्यासाठी पैशाची मला गरज लागली. किती लाख? 1 लाखाभराची मला गरज होती. बाकीचे माझ्याकडे अरेंजमेंट होतं आणि बर. अचानक झालं सगळं. हम्म. आणि मी त्या कामासाठी पैसे घेतले. ज्या लेडीजने मला तिथे पाठवलं तिने सांगितलं की ते कारण सांगू नको, की वेगळं सांग की तुला असं हे कनेक्शन एका स्त्री मार्फत सुरू स्त्री मार्फत सुरू झालं. हं. आणि त्या लेडीजने मला सांगितलं की हे पैसे तू असं वेगळ्या मार्गासाठी घेतेस म्हणून सांग, किंवा फिरवा फिरवीसाठी घेतेस असं सांग तर मिळतील तुला. अशा अनेक महिलांना पैसे देतात का? हो, अनेक कोणत्या महिलांना भागात हे देतात. जास्त प्रकरण आहे? बुधगाव, कोल्हापूर आणि माधवनगर हा एरिया. गोसावी समाज सुद्धा पैसे देतो दमदाटी करून वसुली. त्यांचं तर व्याज दर 10,000 ला आठवड्याला 2400 रुपये व्याज. आणि त्या दिवशी नाही दिलं तर दिवसाला 1000 रुपये दंड लावतात आणि त्यांनी. पैसेच नाही दिले तर काय करतात? नाही, मग दमदाटी करायची, मारहाण करायची, त्यांच्या दहशतीने लोक बाहेर फिरायची. असं पण कुठलं बंद तुमच्या झालं. नजरेत उदाहरण होतं? हो, पाहिलंय होतं. तुम्ही? पाहिलंय मी, बरेच कुठं? जणांचं पाहिलंय. आहे बुधगाव वनवासवाडीत उदाहरण आहे. काय झालेलं? त्या व्यक्तीने पैसे घेतले होते आणि त्या व्यक्तीचे 30,000चे त्या गोसावी समाजातल्या एका मुलंच आहेत ही सगळी, त्या मुलाने 1,80,000 रुपये केले. आणि तो माणूस त्या एरियात फिरायला घाबरायला लागला. हं. फोन करून त्याला धमकवायला लागली. अक्षरशः त्याच्या घरी जाऊन दंगा त्याच्या मागे केलाय. कुणाचा हात होता? फक्त गोसावी समाज म्हणून. तर काय सांगितलं त्यांना? तुम्ही विचारलं का? जात आम्ही नाही काय नाही, दिलं? आम्ही हाणामारी वगैरे करतोय, मारहाण करतोय, दंगा करतोय. आणि बाय चान्स जर असं बसून नाही झालं तर त्यांनी लेडीजला घरी दंगा करायला पाठवतात. आणि त्यांनी वनवासवाडीमध्ये एका मुलाला मारलंय सुद्धा ह्या गोष्टीसाठी. मारहाण सुद्धा केली त्याच्या घरी जाऊन. त्याच्या आईला शिवीगाळ केली, त्या मुलाला मारहाण केली. आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीनं घाबरून ते पैसे द्यायचे झाले नाहीत, पण त्याच्या घरी जाऊन दंगा वगैरे केला. आणि त्या व्यक्तीने घाबरून बीपीच्या गोळ्या वगैरे खाल्ल्या होत्या. तो मुलीच्या घरी जाऊन राहिला. तो मौला शेख म्हणून जेंट्स आहेत ते जाऊन राहिले. त्याला आता ती कुणाची मुलं भीती होती? मारतील. त्याला भीती कुणाची होती? माधवनगरचे 2 जण होते. त्याचं कोण नाव काय? त्यांच्या भीतीने तो दहशतीने अजूनही तिथं जात होती. गोसावी समाजातल्या पोरांची भीती होती, कारण ती पोरं अशी सरळ सरळ गाठून कुणालाही मारतात. मला सुद्धा धमक्या दिलत्या, तुमची मुलं फिरतायत. मुलांना, माझ्या मुलग्याला फोन गेलता पुतण्याला. संजय नगर मधून फोन केला होता की असं असं पैसे घेतले तुमच्या घरी, असं तसं म्हणून सांगितलं होतं. कुठल्या समाजानं असं करावं? मला तर हे काय समाज पटत नाही. पण तुम्ही म्हणताय की मला असं वाटत नाही, कारण गोसावी समाजातली चांगली लोक आहे. पण तुम्हाला असा अनुभव आलेला आहे? मला स्वतःला अनुभव आहे. मी स्वतः डोळ्याने पाहिलंय मॅडम. आणि बुधगाव, माधवनगर मध्ये हा प्रकार जास्त चालतो. मी स्वतः पाहते हे सगळं. हे पोलीस स्टेशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही सांगितलं जीवन संपवणार आहे, हे सगळ्या गोष्टी तर सांगितल्या. मी तिथंच बोलले. मी एक पाय घरात आणि बाहेरच टाकून आले. म्हटलं मी माझ्या घरी सुद्धा बोलले नाही. औषध घेतलं, बाटली घेतली, मी निघून आले. कारण तो आजच्याच मला पैसे द्यायचे, मी कुठून देणार मॅडम? मी एवढे पैसे दिले होते त्याला की माझं सगळं दिलं होतं. आणि आज काल आम्ही विचार केला नवरा बायकोनी की आज आपलं आयुष्य संपवायचं. तुमची शेती लिहून द्या, तुमचं सगळं लिहून द्या, तुमच्या मुलांना वाढतं. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? एकीकडं शेतकऱ्यांचा जीव जातो, एकीकडं कर्जापोटी शेतकरी मेटाकुटीला ऐकतायत, एकीकडं शेतकऱ्यांसाठी अख्खं सरकार वेगळ्या विविध योजना आणतोय, तर एकीकडं शेतकऱ्याला सावकारी पोटी जीव द्यावा लागत असेल तर नेमकं या महाराष्ट्रात चाललंय काय? पोलिसांनी या गोष्टीचा सगळी चौकशी करावी. आणि ज्या मॅडम सांगतात माधवनगर, बुधगाव, कोल्हापूर इथं हे घडत असेल तर हे तात्काळ बंद व्हावं. सिस्टीमला माझा थेट सवाल, खरंच शेतकऱ्यांचे एकीकडे आत्महत्याचं प्रमाण वाढतंय, जर सावकारीच्या कारणामुळं या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागत असेल तर याला जबाबदार नेमकं कोण? शांत राहता येईल. आपल्या सांगली जिल्ह्याचे जे SP आहेत, पोलीस अधीक्षक आहेत तुषार, सांगली जिल्ह्याचे जे आपले पोलीस अधीक्षक आहेत तुषार दोशी, ते अत्यंत कायद्याच्या
गोष्टीतून सगळ्या गोष्टी बघणार आहेत आणि तुम्ही नक्की त्यांची भेट घ्या, नक्की ते तुम्हाला मदत करतील. आणि नेमकं हे चाललंय काय तर त्यांना भेटून सांगा. पोलीस यंत्रणा म्हणजे फक्त एकाच पोलीस स्टेशनला गेलं तर नाही. कल्पना बारवकर मॅडम आहेत, ऍडिशनल SP, त्यांच्याकडे जावा, त्यांना तुमचे प्रश्न सांगा. नक्कीच आम्हीही त्याचा फॉलोअप करू. एक तुम्हाला विचारू असं वाटतंय, तुम्ही रडला, आता शांत झालाय, नॉर्मल झालाय, तुम्हालाही आडवे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. हो. तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही पैसे घेतलेत आणि तुम्हाला पैशातून बाहेर पडायचं आहे, हा. म्हणून असं खोटं म्हणत नाहीये ना? नाही, तुमची नाही. लाय डिटेक्टर टेस्ट, तुमची कुठल्याही हो. नार्को टेस्ट करणार तरी चालतील? हो चालतील मॅडम. काही घाबरत नाहीये तुम्ही? नाही घाबरत, काहीच घाबरत नाही मी, काहीच घाबरत नाहीये. जे रिअल सिच्युएशन आहे तीच. आणि फार फार लास्ट स्टेपला आल्यामुळे मी इथपर्यंत मॅडमची मदत घ्यायला आले, कारण आम्ही आमचं जीवन काल संपवणार होतो. मग कसं काय आला इथं? माझे एक भाऊ आहेत मांडले, त्यांना मी ही गोष्ट बोलली की मला हा त्रास व्हायला लागलाय. त्यांनी मला ओरडले, हा त्रास आधीच का नाही तुम्ही सांगितला? आणि मग त्यांनी मला की ह्या फाउंडेशनचं, दुर्गा फाउंडेशन शो पण बघत होता? हो, शो पण बघत होते, पण खरंच त्या मॅडमांच्याकडे जावा, तुम्ही मरायची गरज नाही म्हणले, आयुष्य देणार तुम्हाला. आणि म्हणून मी इथपर्यंत खरंच मदतीसाठी आले. आणि मॅडमनी माझी हाक ऐकली. शेती नावावर करा, रान नावावर करा. 1 लाखासाठी जर अशा पद्धतीनं 4-4 लाख रुपये काढले जात असतील, त्या ज्या तुमच्या मध्यस्थी महिला होत्या त्यांचं नाव काय सांगितलं? त्यांचं तर त्यांनी हे पैसे आणि काढा, मग आता ह्यांचे पैसे कसे, असा तुमचा शेवटचा कॉल कधी झाला? मगाशीच कॉल झाला. आजच? हा, ती मुलं मला त्रास द्यायला लागले आणि तू काहीतरी ते पैसे राहिलेले दे तेवढे त्यांचे. मग तुम्ही नाही म्हणाला नाही पैसे? नाही, मी म्हटलं मी आता देऊ शकत नाही, म्हटलं माझी कंडिशन अशी आहे. मग काय म्हणाला त्या? मग म्हटलं मी तुला दुसरीकडून पैसे काढून द्यायची व्यवस्था हा, हा, हा. करते. इथं मला थांबावं असं वाटतं. समाजात माझ्याकडे पण अनेक केसेस येतात, महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज काढतात किंवा बचत गटाचे भागवायसाठी दुसरीकडनं कर्ज काढतायत. आणि मग हे असे सावकार जे आहेत, सो कॉल सावकार, 1% किंवा 2% जर तुम्हाला सावकारकीचं लायसन असेल तर तेवढंच पैसे काढू शकता तुम्ही. 20-20, 25-25, 50-50% नाही पैसे घ्यायला लेत राहो शेतकऱ्यांकडनं. आणि अनेक महिला पण अशा अडकलेल्या आहेत या कचाट्यात. माझ्याकडे अनेक महिला आलेल्या आहेत. हे हॉरिबल आहे. म्हणजे इकडचे पैसे जर भागवायला इकडचे पैसे काढून देते म्हणणारी व्यक्ती कुठलीही वस्तू न घेता, म्हणजे हे शेतकऱ्यांचं, गरीब महिलांचं शोषण चाललेलं आहे. आणि हे कुठं तर थांबलं पाहिजे. तुम्ही मान्य केले का मग घाबरून पैसे देतो म्हणून? नाही, मला पोलीस स्टेशन मधून आल्यानंतर फोन आला होता त्यांचा की असं असं काय झालं, आमचं पेमेंट तरी द्या. अरे म्हटलं आतापर्यंत एवढे पैसे दिलेत. तर तू परत आणि आम्हाला धमकवायला लागला. माझ्या मुलांना फोन केले त्यांनी. मग त्या भीतीपोटी मला 1-2दा फोन आल्यानंतर मी म्हंटल ठीक आहे, मी नंतर बघूया, बोलते मी, आता जरा हॉस्पिटलच्या गडबडीत आहे असं सांगितलं. पुढे ढकलण्यासाठी मी बोलत गेले मॅडम. नाही असं नाही, कारण ते आणि तुम्ही पैसे न देता जीवनच संपवणार होता. हो, आम्ही तसंच करणार होतो, कारण जर जगूच देत नसतील तर जगण्यात असल्या अर्थ काय सांगा. तिचा जागर न्यूज दुर्गा फाउंडेशनचा कायम एक प्रयत्न असतो. तुम्ही अडचणीत आहात तर 100%, पण तुम्ही रिलायबल पाहिजे. आम्ही तुम्हाला बाहेर काढू. आता ताई म्हणाले की माझी नार्को टेस्ट करू देत, मी खोटं बोलते का चेक करू देत. चालेल चालेल. हो, यांचे पती शेतकरी आहेत, या स्वतः शेतकरी आहेत. बायपास साठी पैसे घेतले होते अचानक आल्यानंतर. आता शेतीची काय परिस्थिती आहे माहिती आहे. फक्त त्यांच्या शेतीवर डोळा होता. हो, असं मग मला अगदी कालपर्यंत पण फोन आले होते की शेती, तुम्ही रात्रीपर्यंत फोन येत होते की द्या 10% व्याजाने, आम्ही त्याच्यावर 10 लाख देतो, आमचे पण आणि फिटतील. त्यांनी तसं सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे. आमचे पण फिटतील पैसे आणि तुम्हाला आणि एक्स्ट्रा वापरायला होतील, लिहून द्या तुम्ही. इथपर्यंत झालं होतं. खरंच हा चाललेला शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ योग्य आहे का? जीवनयात्रा संपवायला निघालेलं हे शेतकरी कुटुंब माझ्याकडे आलं. माझा एक प्रयत्न मदतीचा, हे आहे वास्तव. खरंच या शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का? या सावकारीला कुठंतरी निर्बंध लागणार का? सगळ्या सिस्टीमला माझा हा थेट सवाल. आमदार, खासदार, मंत्री, त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झडतायत
अशा सगळ्याच नेत्यांना माझा हा नम्रपूर्ण नमस्कार आणि प्रश्न, शेतकऱ्यांना कुणी वाली आहे का? या सावकारी करणाऱ्या, दहशत माजवणाऱ्या गुंडांना कुणीतरी निर्बंध घालणार का? माझा थेट सवाल. पुन्हा येते मी नवीन विषयासह. दर्शक हो, जनता हो, तुमच्यावर कुठलाही अन्याय होतोय, थेट मला संपर्क साधा. मी आहे तुमच्या सोबत. नमस्कार. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला विसरू नका कॉफी विथ शर्वरी अनकट शोमध्ये. आणि हा शो पाहायचा आहे तुम्हाला तिचा जागर न्यूज या तुमच्या हक्काच्या यूट्यूबवर. नमस्कार. आपण पाहताय तिचा जागर न्यूज. बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.